अडवून फेकेपर्यंत या ठिकाणी 2 धावा या काढल्या जात आहेत. धावसंख्या 2. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 2. इम्रान गोलंदाजी चेंडूवर सज्ज होतोय. सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेनं, चेंडू जातोय 4 धावांसाठी. चेंडू गोलंदाज इम्रान गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. 55 पार करून आणि मला वाटते दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अमीर पठाण सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 2, म्हणजे 2 बाद 2 अशी या ठिकाणी आपल्याला अवस्था पाहायला मिळते. नाही, 2 गडी बाद 2 धावा असं या ठिकाणी आपल्याला समीकरण पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 6. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बाद झाले. परेश बाद झाला आणि परेश पण बोल. पाणी अजून कुठे झालं? या ठिकाणी 2 गडी बाद होत आहेत 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक पाहिलं गेलं तर इम्रान यांना चांगली गोलंदाजी इम्रानच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाज इम्रान गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. रमजान नवीन फलंदाज मला वाटतं या ठिकाणी विकेट थांबवण्यासाठी रमजान याला पुढे पाठवलेलं दिसतंय. रमजान फलंदाजीसाठी सज्ज होतोय. इम्रान सुंदर चेंडू अलांदो कार्पेट घरंगळत जाणारा चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत 1 धाव निघतोय. या ठिकाणी पहिला क्वालिफायरचा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ हा थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. धावसंख्या पाहिली गेली तर 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बरंच काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. 2 गडी बाद झाले होते आणि धावसंख्या पाहिली गेली तर 7 धावा. काकापीर क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी आणि आजचा शेवटचा दिवस म्हणजेच 5वा दिवस आणि या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ आज आपल्याला एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. तो पहिल्या क्रमांकाचा संघ असणार आहे नाईक ब्रदर्स, नंतर लबैक सौंदर, काझमीन स्पोर्ट्स आणि महाराष्ट्र टायगर्स. पहिला या ठिकाणी क्वालिफायरचा सामना होतो. लबैक सौंदर आणि नाईक ब्रदर्स असा सामना चालू होतोय. सपवान टोले गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सपवान सुंदर चेंडू जातो. धावसंख्येत या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धावा या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक प्रगतीपथात. गोलंदाजी एंडवर सज्ज होते. सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातो. चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा या ट्रॅव्हल होतात आणि या 2 धाव्याने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती 11. आता मात्र जी पडझड होती ती पडझड आता थांबवण्यामध्ये रमजान आपली भूमिका चांगली चोख बजावतो. रमजान स्ट्रायकर एंडला गोलंदाजी एंडवर येतो. सपवान टोले सुंदर चेंडू होता. फुल टॉस लाईनचा चेंडू. रमजानला चेंडू समजला नव्हता. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर संघनायक थोडस आपण मागे राहिले आणि रमजानला पुढे पाठवलंय साठी आणि गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. स्वतःच आणि डावातलं दुसरं षटक सपवानच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. सपवान गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. सुंदर फटका आहे. चेंडू जातोय. मला वाटतं या ठिकाणी अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत 1-2 अशा धावा या ठिकाणी आपल्याला 2 धावा या पाहायला मिळतात. सिंगल या ठिकाणी खेळावं लागतंय कारण सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर पडझड झाली आणि ती पडझड
परेश आणि आमिर पठाण सारखे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर दोन गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 11. गोलंदाज एकदा मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू धावसंख्येत 1 भर पडते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक. आता मात्र पडझड थांबते आणि धावसंख्येला 2-2-2 का होईना असं धावसंख्येला हळूहळू आकार आलेला दिसतोय. कुठेतरी पडझड थांबवलेली आहे आणि तिचा स्ट्रायकर एंड लावतो मतीन नाईक स्ट्रायकर एंडला सापवान ठेवले. गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. पंचांना पार करून चेंडू फेक करण्यासाठी सज्ज होतोय. 10-12 बॉलांचा रनअप. सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतो पांडुलांच्या दिशेने आणि पंच या ठिकाणी इशारा देतात 2 धावांचा. जो सुरक्षित एरिया आहे तिथे चेंडू जाऊन पडतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या होते ती 16 धावा. 16 सांगितलं. लबेक सौंदर्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि नाईक ब्रदर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. 2 षटकांचा लेखाजोखा पाहिला गेला तर 2 गडी बाद झालीत. 16 धावसंख्या धावफलकावर पाहिला मी तर रमजान वैयक्तिक 8 धावसंख्येवर, मतीन वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. रमजान मात्र मागे असणारा रमजान आता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये रमजान याला पुढे पाठवण्यामध्ये यशस्वी होतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 होते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इम्रान पहिलं षटक टाकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. 2 मोहरे टिपले होते. तोच इम्रान आता मात्र गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं आणि डावातलं दुसरं षटक. इम्रान गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. समोर असणार आहे रमजान जो वैयक्तिक 8 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजीसाठी इम्रान सज्ज होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. इम्रान गोलंदाजी एंडवर सज्ज होते. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो मांडुलांच्या दिशेनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एका धावेवर समाधान म्हणावं लागतंय. आता पाहिलं गेलं तर धावसंख्येत 1 ने भर पडतंय. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर आता मात्र मतीन स्ट्रायकर एंडला दिसतोय. सलामीला आलेला मतीन आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते. बघूया पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. विश्वनाथ सर आणि या ठिकाणी मी कौतुक करीन आपल्याला या ठिकाणी मतीन नाईक याचं, कारण तो स्वतः या ठिकाणी मतीनच्या खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी कौतुक करीन, कारण मतीन हा स्वतः बाहेर गेलाय. या ठिकाणी आपल्याला पाहिलं गेलं तर रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा मतीन बाद आहे. सचिन तेंडुलकर सरांची आठवण झाली आहे. एकदा का पंचांनी बाद दिलं की तो मागे पुढे न बघता सरळ आपण पॅव्हिलियन माघारी परवते आणि आऊट आहे. पंच या ठिकाणी आम्ही रिप्लेमध्ये सुद्धा बघितलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि संघाचे संघनायक ज्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, समीर नाईक मैदानाच्या आतमध्ये
समीर संघाचा संघनायक. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. धावसं फलक सुद्धा वाढवायचा आहे आणि विकेट सुद्धा थांबवायच्यात, म्हणजेच दुहेरी भूमिका या ठिकाणी पार पाडायचे. समीर मात्र चेंडू शर्यतीवर खेळवला जातोय. इम्रान आज मात्र चांगल्या फॉर्मात गोलंदाजी दिसते. अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा इम्रानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक त्यानं चांगलं टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते, या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय. सुंदर चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय SPLचा षटकार आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावसंख्येत झपकन भर पडते. होणारी पडझड थांबते आणि आता मात्र धावसंख्येला आकार होतोय. खरोखर कॅप्टनी पारी मला वाटतं या ठिकाणी खेळावी लागणार आहे, कारण संघनायकाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कप्तानी पारी या ठिकाणी बिल्ड करावी लागणार आहे. पहिल्याच चेंडूवर एक चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला होता. धावसंख्या 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे, चेंडू ग्लान्स केला जातोय, चेंडू जातोय दंडन टन करत क्षेत्ररक्षक जातो, चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत 1 धाव निघतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 24. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला दिसतोय. धावसंख्या होते ती 24 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24. स्ट्रायकर एंडला येतोय रमजान. सुंदर चेंडू आहे, सुंदर फटका, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अडवला जातोय आणि अडवून फेकेपर्यंत या ठिकाणी एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं जातंय. सिंगल डबल मध्ये या ठिकाणी खेळ केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची असणं, यामध्ये ताळमेळ सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या होते ती 26 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा आलेख पाहिला गेला तर 26 धावा. यानुसार जर आपण गेलो तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 52 पाहायला मिळणार आहे, पण शेवटच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी होऊ शकते. सपवान टोले ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तोच सपवान आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. आपलं दुसरं आणि डावातलं 4थं षटक सपवानच्या हातामध्ये असणार आहे. सपवानचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकंदरीत चांगली भूमिका त्यानं पार पडली आहे. अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज तोच सपवान गोलंदाजची एंडवर सज्ज होतोय. धावसंख्या 26. सुंदर चेंडू आहे, सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होते मंडलांच्या दिशेनं. साईल सरपरे चेंडू अडवतोय. फुल टॉच चेंडू होता. चेंडू धावसंख्येत 1 ने भर पडतोय. चेंडू ट्रॅव्हल व्हायला हवा होता सीमारेखा पार, पण तसं काही होत नाही आहे. धावसंख्या 27. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सपवान. सुंदर चेंडू आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्टेटच्या दिशेनं. चेंडू अडवला जातोय. इम्रान चेंडू अडवतोय, संघासाठी धावा रोखून धरतोय. धावसंख्येत आपण पाहायला गेला तर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 28 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र या ठिकाणी हाणामारी करावीच लागेल. धावफलक पाहिला गेला तर 6 चेंडू या पण आपण पार्टनरशिप पाहिली तर 6 चेंडूमध्ये 11 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. समीरला मोठा फटका मारायचा होता. समीर बेल्ट होतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. धावसंख्या आहे तिथे जागच्या जागेवर 28 धावा. सुंदर चेंडू होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नव्हता. राहिलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आणणारा आउट स्विंगचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, साहिलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि समीर नाईक याचा खेळ संपुष्टात येतोय. तंबूच्या आसऱ्याला 4था फलंदाज तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी परतताना दिसतोय. समीरची जागा घेण्यासाठी कोण येतोय बघूया. सलमान येतोय की शादाब येतोय? मला वाटतं सलमान हा मतींची जागा घेण्यासाठी समीरची जागा घेण्यासाठी येतोय. चांगला फटका होता पण तेवढं एलिमिनेशन मिळालं नव्हतं. चेंडूचं साहिलनं आपले काम चोख बजावलं होतं. चेंडू विसावला होता साहिलच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झाला होता. नवीन फलंदाज सकलेन. या ठिकाणी नवीन फलंदाज सकलेन. लेफ्ट हँड म्हणजेच
राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीर नाईक बाद झाल्यानंतर त्याची जागवण्यासाठी येतोय तो सकलेनचा विचार केला तर एक आक्रमक फलंदाज आहे. सकलेनला आता मात्र हाणामारी ही करावीच लागणारी आहे, कारण आपण धावफलक पाहायला गेला तर धावसंख्या ही 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी सपवान टोले याचं षटक चालू आहे, 4थं षटक चालू आहे. सपवान आपल्या या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर सपवान मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय. सुंदर चेंडू डाव्या हाताचा फलंदाज, बघूया झेल होतोय का क्षेत्ररक्षक, आणि आता मात्र झेल गोदीमध्ये पडतोय आणि मला वाटतं या ठिकाणी 5वा धक्का बसतोय 28 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी सलमानला हे यावंच लागणार आहे, कारण आता मागे थांबून काही गरज नसणार आहे, कारण धावफलक सुद्धा हलता झुलता असणं गरजेचं आहे. आणि सलमान मात्र आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय, कारण धावसंख्या सुद्धा वाढवायची आहे, विकेट सुद्धा थांबवायचे. दुहेरी मुकुट या ठिकाणी सलमानला पार पाडायचे, दुहेरी भूमिका या ठिकाणी सलमानला पार पाडायचे. दोन आपण सलमान नवीन फलंदाज सलमान आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. तर याच सपवान यानं हॅट्रिक केली होती आणि त्यालाच पुन्हा या स्पर्धेतील हॅट्रिकची संधी असणार आहे. सपवान पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी सज्ज होतोय, कारण पहिल्या दिवशी त्यानं पहिला हॅट्रिक केली होती. तो सपवान सुंदर चेंडू आहे, चेंडूला सन्मान दिला जातोय. चेंडू मला वाटतं एका धावेसाठी चेंडूला शफल केलं होतं, एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 28, 29. 4 गड्यांच्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 गडी बाद 29 अशी या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते. 4 या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 29. धावसंख्या 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती ती 29 धावा. साहिल सरपरे गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं आणि डावातलं 5वं षटक साहिल सरपरेच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. साहिलचा विचार केला तर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय सलमान. स्ट्रायकर एंडला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी तबरेज मात्र आपली काम यष्ट्यामागे चोख बजावतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 31 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे, चेंडूला शफल केलंय. एका धावेसाठी 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जर चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबल मध्ये खेळ करावाच लागणार आहे. आणि आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या होते ती या चेंडूमध्ये सुद्धा 2 धावा या पाहायला मिळतात. धावसंख्या होते ती 33 धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 33. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. बघूया चेंडू झेल होतोय का, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि चेंडू आता डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांसाठी धावसंख्येत 2 ने भर पडतंय. धावफलक पाहायला गेला तर 35 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण या चेंडूचं या षटकाचं समीकरण पाहिलं गेलं तर 3 प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा अशा सरासरीने या ठिकाणी धावा जमवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा 2 धावा असं या ठिकाणी आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. गोलंदाज बघूयात या ठिकाणी
धावसंख्या 35. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना आपण धावफलक पाहायला गेला तर 35 धावा अशी या ठिकाणी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं गेलं तर रमजान हा वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. सलमान 7 धावसंख्येवर खेळतोय. सलमान यानं 4 चेंडू खेळलेत 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज साहिल गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. साहिल सुंदर चेंडू आहे. सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दंडन 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 करत जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार. 4 धावांसाठी SPL चा चौकार आणि चेंडू मात्र फरार. सीमा पार होतोय. यासाठी सलमानला मागे ठेवलं होतं कारण सलमानच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. दुहेरी भूमिका या ठिकाणी पार पाडायची होती. विकेट आणि धावा या दोन्ही करायच्या होत्या. विकेट वाचवायची होती आणि धावा जमवायच्या होत्या. सर साहिल गोलंदाज चेंडू सज्ज होतोय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. यष्टीरक्षक चुकतोय. त्यानंतर मागे चेंडूला पकडलं जातंय. धावसंख्येत 1 ने भर पडतं. धावसंख्या होते ती 39. आता मात्र 40 धावा धावसंख्या मात्र सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळते. रमजान स्ट्रायकिंग एंड लावतोय तर रमजान. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी पडतोय. एका धावेवर समाधान मानावं लागते. रमजानच्या मात्र या ठिकाणी आपल्याला नशिबाने स्टार चांगले दिसत आहेत. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 41. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 41. शेवटचं षटक कोण घेऊन येते? नवीन गोलंदाज एंडवर येतोय. नासिर मुल्ला गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रन 55 पार करून चेंडू फेक करण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. यष्टीरक्षक बीट होतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जे करायचं होतं ते रमजान करून मोकळा झालाय कारण सलमान याला स्ट्रायकर एंडला आणायचं होतं आणि तसंच झालंय. पहिल्या चेंडूवर सिंगलचा खेळ पाहायला मिळाला. धावफलक पाहायला गेला तर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ही स्पर्धा YouTube मॅचच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या डॉटच्या माध्यमातून पाहू शकता. सुंदर चेंडू. सुंदर फटका. या ठिकाणी 1 धाव पूर्ण होत्या. दुसऱ्याचा प्रयत्न. जोरामध्ये भाग मिल्का भाग आणि 2 धावा या सुरक्षितरित्या या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळी षटकार आणि चौकार येत नाहीत त्यावेळी सिंगल डबलवर खेळ भागवावा लागतो आणि रनिंग बिटवीन या ठिकाणी धावफलक हलता जुलता पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नासिर मुल्ला गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला सलमानच्या बॅटमधून आणि या ठिकाणी बोनस मिळतोय अवांतरच्या स्वरूपामध्ये. पंच या ठिकाणी दोन्ही हात समांतर रेषेत पहिलावत अवांतरचा इशारा करतायत. या ठिकाणी धावफलक आपल्याला सन्मानजनक पाहायला मिळतोय. 45 धावा जी पडझड झाली ती होती त्यानंतर धावफलक. आता मात्र गोलंदाज सैराट झालेला दिसतोय. या ठिकाणी पहिला चेंडू अवांतर. दुसरा चेंडू अवांतर. जी समोरच्या संघाला गरज होती ती गरज पूर्ण करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 2 चेंडू अवांतर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया झेल होतोय का? झेल. नो मॅन्स लँड मध्ये सिंगल डबल इक्का दुक्का आणि मला वाटतंय 2 धावा या सुरक्षितरित्या धावून काढल्या जातात. चेंडू जातोय सुरक्षित एरियामध्ये म्हणजेच डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 48 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू. पंचांकडे अपील. पंच या ठिकाणी इशारा करतायत आणि आता मात्र चतुर चालाकी या ठिकाणी दाखवली जाते. सलमान स्वतः स्ट्राईकवर येतोय आणि रमजान याला तंबूचा या ठिकाणी रस्ता दाखवतोय. पण ते गरजेचं होतं कारण सलमानला स्ट्रायकर एंडला यायचं होतं. रमजान यानं आपली भूमिका चोख पार पडली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये जसं नाईट वॉचमन पाठवला जातो तसा रमजान फलंदाजीसाठी आला होता आणि त्यानं आपले काम चोख बजावलं होतं. आता मात्र धडाकेबाद फलंदाज शादाब खान मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शादाबला बघूया किती चेंडू मिळत आहेत, किती धावा जमवतोय. पण मात्र जो स्ट्रायकर एंडला हवा होता तो सलमान मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय.
सुंदर चेंडू आहे आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी पंचांकडे अपील. टिक 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 असं पाहिलं जातं. या ठिकाणी पंच अपील या ठिकाणी फेट बघूया. डिसिजन आपल्याकडे डिसिजन पेंडिंग आलाय. तिसऱ्या पंचांकडे इशारा दिलेला आहे. डिसिजन पेंडिंग. आपण ऑफिशियल टीम कडे निर्णय आलेला आहे तो. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर डिसिजन पेंडिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पंच म्हणजेच आपले ऑफिशियल पंच टेक्निकल कमिटी या ठिकाणी नॉट आउट असं घोषित करतात. आणि सलमानला मात्र संधी मिळते. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळते. धावसंख्या 49. धावसंख्या आपल्याला या ठिकाणी 50च्या जवळ जाताना दिसते. गोलंदाजी एंडवर सज्ज होते. जोरकस फटका आणि ज्यासाठी स्ट्रायकर एंडला गेला होता ते दाखवून देतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार, तडी पार, आर पार. SPL चा षटकार आणि चेंडू मात्र सीमा पार. धावसंख्या होते ती 55 धावा. विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील त्या 56 धावा. म्हणजे 36 चेंडू आणि 56 धावा असा या ठिकाणी 56 धावा या ठिकाणी विजयासाठी कराव्या लागतील. आपण पाहिलं गेलं तर पहिल्या खेळाच्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर विजयासाठी धावा बनवाव्या लागतील त्या 56 धावा. सलमान हा मागे राहिला होता आणि सलमानने दाखवून दिलं होतं की मला संघनायकाने मागे का ठेवलं होतं आणि माझी कोणती भूमिका होती. सलमान मात्र दाखवून देतोय. या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं गेलं तर परेश मारिया 0 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानं आज नाराज केलं होतं. मतीन 2 धावांवर, आमिर पठाण 6 धावांवरती, रमजान 14 धावांवरती बाद झाला होता. त्यानंतर समीर नाईक 8 धावांवर, सकलेन 0 धावसंख्येवर, सलमान यानं 22 धावा केल्या होत्या आणि शादाब नॉट आउट 0 या धावसंख्ये राहिला होता. इम्रान यानं 3 गडी बाद केले होते आणि नाझीर मुल्ला यानं मला वाटतं सलमान इम्रान यानं 3 गडी, सफवान यानं 2 गडी बाद केले होते आणि नाझीर मुल्ला यानं शेवटच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. असं आपण एकंदरीत या पहिली विकेट पडली होती 0 या धावसंख्येवर. त्यानंतर आपण पहिल्या पडझडीनंतर या ठिकाणी धावफलक चांगला पाहायला मिळालाय. त्यानंतर या पुढील सूत्र आमचे
चेंडू कलेक्ट करतात आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी किंबहुना क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल केला जातो. युवरचना आखली जाते. जो डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र आता बोलवलं गेलं आहे, ते अर्थात लॉंग ऑन बाउंड्रीवरती मिडॉनला बोलवलं गेलं आहे आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता त्याला मिड ऑफला या ठिकाणी बदल केला गेला आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल निर्धाव. यानंतर समोर खेळला मिडॉन क्षेत्ररक्षकाला यावेळेला हेरलं गेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय व पर्यायाने जोपर्यंत चेंडूची परती येते एकही धाव खर्च न करता आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. 34 चेंडू 56 धावा हे लक्ष्य आहे. गोलंदाज तयार, सुंदर चेंडू यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हरने खेळल्या फटका क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना व जोपर्यंत चेंडूची परती येईल स्ट्रायकिंग एंडचा बॅटर इम्रानच्या बॅटमधून निघतोय तो 2 धावांचा फटका व स्वतःचं पर्यायानं संघाचं खातं ओपन केलं जाते ते इम्रानच्या बॅटमधनं. परेश गोलंदाजी मार्कवर तयार. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अवघी 2 धावा त्यांनी खर्च केले. सपवान टोलेला मात्र आपण खातं ओपन करायचं आहे. सपवान टोले हा नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इम्रान स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधनं धावांचा ओघ आता मात्र सुरू झाला. महत्त्वाच्या लढतीमध्ये विजय संपादन करत आपण अंतिम फेरीमध्ये धडक मारायची हा इरादा दोन्ही टीमचा. मात्र अंतिम क्षणी पराभव देखील पत्करावा लागेल. दोन्ही संघापैकी एका टीमला या मॅचमध्ये हरावं लागणार आहे. मात्र हरणाऱ्या टीमला एक संधी नक्की मिळेल या सामन्याच्या नंतर. गोलंदाज तयार, बॅटर तयार. प्रचंड वेगात टाकला गेला चेंडू आतमध्ये आणत चेंडू आतमध्ये दांडी बाहेर हे चित्र पाहायला मिळतंय व जो धोकादायक वाटणारा फलंदाज इम्रान बल्लेला मात्र साफ त्रिफळाचीत करत पहिल्या गड्याच्या रूपाने माघारी पाठवतोय तो गोलंदाज परेश व परेशला मिळालेली सफलता मनोधैर्य उंचावणारी ठरते. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या दृष्टीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा हा धावफलक पहिल्या षटकाच्या निमित्ताने. पहिला सामना जिंकत सेफ झोन मध्ये जावं हा इरादा असेल, कारण ही क्वालिफायर लढत आहे. मोर रिक्स मोर प्रॉफिट ही उक्ती आपल्याला नक्की माहिती आहे. मात्र त्या दरम्यान कोणताही धोका पत्करायचा नाही. किंबहुना पहिल्या सामन्यामध्ये या क्वालिफायर लढतीमध्ये विजय संपादन करत अंतिम फेरीचे दरवाजे ठोठवायचे हा इरादा दोन्ही टीमचा. मात्र या रणनीतीला या मनसुब्याला धुळीच कोणता संघ मिळवेल व आपला पहिला विजय नोंदवत प्रतिस्पर्धी संघाला पराभव केला जाईल हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. ते या स्पर्धेच्या निमित्तानं SPL अर्थात सौंदर्य प्रीमियर लीग एका छोट्याशा गावामध्ये खूप मोठी स्पर्धा आयोजित केली गेली. आयोजन कमिटीच्या माध्यमातून रिक्वायर्ड रन रेट या सामन्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय तो 10.13चा. 32 चेंडू 54 धावा हे लक्ष्य आहे. 32 चेंडूमध्ये 54 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला. नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. सर्कलवरती जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाते व पर्यायानं एकेरी धावेंचा कालावधी हा फलंदाजी करणाऱ्या लबेक सौंदर्य क्रिकेट टीमकडे. साहिल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सपवान टोले जो सलामीचा फलंदाज आहे त्याला मात्र अजून आपलं खातं ओपन करायचं आहे. हा देखील एक विस्फोटक असा खेळाडू सपवान टोले स्ट्रायकर एंडच्या दिशेने हा सुसज्ज होतोय. परेश तयार, चांगला चेंडू आतमध्ये आणला, हलके स्टायर केला. यावेळेला बॅट टू द बॉलर पद्धतीचा फटका स्वतः क्षेत्ररक्षण करतोय तो गोलंदाज परेश व जोपर्यंत एकेरी धावेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय व 56 धावांचा पाठलाग करत असताना 1/4 असा धावफलक हा लबेक सौंदर्य क्रिकेट टीमचा क्वालिफायर पहिल्या महत्वाच्या लढतीमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल व दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सलमान हा सज्ज होतोय तो बॉलिंग मार्कवर. साहिल व्यक्तिगत योगदान जर पाहिलं तर एका चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव. सपवान टोले एका चेंडूमध्ये 1 धाव. पहिल्या गड्याच्या रूपाने फलंदाज माघारी परतला तो इम्रान, त्याने 2 धावांचं योगदान दिलं. 4 धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 30 चेंडूंचा अंतरिम खेळ व 52 धावांची ही आवश्यकता.
30 चेंडू 52 धावा, रिक्वायर रन रेट थोडंसं वाढत असताना आपण पाहतोय 10.40 ची सरासरी ही प्रति षटकात राखायची आहे. सपॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने यावेळेला एक मोठा टोलेजंग फटका, कडकडीत प्रहार, चेंडू एक टप्पा घेत डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पार, संजीवनी चौकार. ऑफटिकवरती स्विंगिंग पद्धती चेंडूची वाट पाहिली व स्वतःच्या पर्यंत येऊ देत अंतिम क्षणी चेंडूला खेळला तो स्क्वेअर लेग दरम्यान. यावेळेला देखील सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट बॅक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सजवला गेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप झेल पाहायला मिळतोय व महत्वाच्या क्षणी आलेला तुरुपच्या एक्क्याला माघारी परतवल्यानंतर जल्लोष पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या खेमेमध्ये. उत्साहवर्धक वातावरणामध्ये आलेली ही सफलता व महत्वाचा प्रतिस्पर्धी संघाचा हुकुमाचा तुरुपाचा एक्का हा जाळ्यामध्ये अडकतोय. सफवान टोले हताश निराश मनाने तंबूच्या आश्रयाला परतलाय व ऐन मोक्याच्या क्षणी आलेली विकेट ही मनोधैर्य उंचावण्यासाठी व उत्साहवर्धक वातावरणात केलेली कामगिरी ही अति उत्साहित करण्यासाठी कारणीभूत ठरते. दुसरा धक्का बसतोय तो 56 धावांचा पाठलाग करत असताना लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. रिक्वायर्ड रन रेट थोडंसं छलांग लावताना पाहायला मिळते. 28 चेंडू अंतरिम व 28 चेंडू मध्ये 48 धावांची ही नितांत आवश्यकता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला फटका, सुंदर असा फटका पाहायला मिळाला. आल्या तो अर्थातच फवाजच्या बॅटमधनं पहिली धाव तर प्रचंड वेगात, त्यानंतर दुसरीचा प्रयत्न व बघता बघता 2 धावांची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांसाठी भूकलेला खेळाडू मैदानामध्ये असणं खूप गरजेचं व संघ अडचणीमध्ये असताना किंबहुना संघाची डुबणारी नौका ही किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एका नावाड्याची आवश्यकता व त्या नावाड्याचं काम करणं ही गरजेची बाब. यावेळेला ऑफटिकवरचा चेंडू बॅकफूट वरती जात बॅकफूटला सरकत मोठा फटका टोलवायचा किंबहुना बॅकफूट पंच करायचा हा इरादा. ऐन मोक्याच्या क्षणी सलमानचा चेंडू हा निश्चितपणे बॅटला चुकवत यष्टिरक्षकाच्या दिशेने माघारी जातोय. गोलंदाज तयार. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केला, क्षेत्ररक्षक सजवला गेला, शॉर्ट मिड विकेटला ऐन मोक्याच्या क्षणी मिळालेला दुसरा धक्का अजून मात्र पराभवाच्या छायेकडे लोटताना पाहायला मिळतोय. तो लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला मिळालेला तिसरा महत्वाचा धक्का तो फवाज टोलेच्या माध्यमातून. फवाज टोलेचं योगदान जर आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये तो व्यक्तिगत 2 धावा बनवतोय आणि समीकरण येतंय ते 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धाव फलकावरती ही 10 धावा. स्टायलिस्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय व सुंदर असा झेल टिपत किंबहुना प्रॅक्टिस मॅच मध्ये ज्या पद्धतीचा आपल्याला झेल पाहायला मिळतो अशा पद्धतीचा एक साधा सोपा लॉलीपॉप झेल हा क्षेत्ररक्षक टिपतोय व 3 गड्यांच्या मोबदल्यात नाजूक धाव फलक हा 10 धावांवर. 25 चेंडूंचा अंतरिम खेळ, 46 धावांची विजयासाठी आवश्यकता. यावेळेला ऑफपिच पद्धतीचा चेंडू आल्या एक मोठा धमाका करत सगळं काही आमच्यासाठी सुरळीत चाललंय किंबहुना सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे असा आश्वासक फटका निघतोय तो अर्थातच फारुखच्या बॅटमधनं. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत देणारा फटका किंबहुना या सामन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हार मानणार नाही हा इरादा फारुखच्या बॅटमधनं प्रतिस्पर्धी संघाला तो दिला जातोय. स्लॉट मध्ये चेंडू आणि यावेळेला स्टायलिस्ट फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सुंदर फटका तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहताय. मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला हा फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळला गेला फटका. फारुखने पहिल्या चेंडूवरती षटकाराने खातं ओपन केलंय. आत्मविश्वास पूर्ण डावाची सुरुवात ही त्याच्या बॅटमधनं. मात्र शेवट काय होईल. अंतरिम 24 चेंडूंचा खेळ व विजयासाठी प्रति षटकात 10ची सरासरी राखत 40 धावांची ही आवश्यकता. परेश व्यक्तिगत कोट्यामधल्या पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये बोलावलं गेलं. परेशला संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये परेश गोलंदाजीसाठी हा सुसज्ज होतोय. अकोट्यापदा चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली व आडव्या बॅटने टोलवायचा इरादा हा असफल ठरतोय. तो स्ट्रायकिंग यांच्या बॅटर साहिलच्या बॅटमधनं 23 चेंडूंचा खेळ व 40 धावांची आवश्यकता.
यावेळेला आतमध्ये आणले चेंडूला गेनंदर दंडी बाहेर विकेटचं पतन साईला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला मिळालाय चौथा धक्का धावफलक आहे 16 विजयासाठी 22 चेंडू व 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मुदस्सर पहिलाच बॉल यावेळेला प्रचंड वेगात परेशच्या माध्यमातून टाकला गेलाय व दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तो तिसऱ्या षटकामध्ये निर्धाव चेंडूने समीकरणामध्ये बदल होतोय. चांगला बॉल जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क नाहीये आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. परेश तयार. यावेळेला आतमध्ये आणलं चेंडूला बॅटवरती घेतला हा बॉल विथ अरुंद कार्पेटचा फटका मिड विकेटच्या दरम्यान खेळलाय. एक धाव तर पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्ण केली आहे. एकेरी धावांनी सामना जिंकणं थोडंसं अवघड होत जाईल. मात्र एखाद दुसरा जर का मोठा फटका निघाला मात्र मोठ्या फटक्यापेक्षा हे विकेट शाबूत ठेवणं खूप गरजेचं असेल. ते लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला दुसऱ्या बाजूला नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 विकेट्स मिळवलेत गोलंदाज परेशने. यावेळेला बाउन्सर बॉल हाफ ट्रॅकर आहे आकुटापदा चेंडू आणि यावेळेला पंच वाईड बॉल कळवतायत. अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाल्या. पंचांची दोन्ही समांतर 2 धावा ऍड होतील. एक वाईडची एक पळून पूर्ण केली. 2 धावांनी सांघिक धावसंख्या वधारते ती 19 धावांवरती. 2.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर तुम्ही समीकरण पाहिलात तर समीकरण आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसतंय. अंतरिम 20 चेंडू व येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 37 धावांची ही आवश्यकता. सौंदर्य प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व काकाप्रे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून नवजीवन हायस्कूलच्या आलिशान पटांगणावरती रंगलाय क्रिकेटचा थरार. अकोड्याचा बॉल यावेळेला सुंदर फटका खेळलाय कव्हरला व कव्हरवरनं चेंडू डीपिच कव्हर पॉइंटच्या दिशेने थोडासा गिरकी घेतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर हे मैदानामध्ये पाहायला मिळते. समीकरण हे सातत्याने प्रत्येक चेंडू गणित व प्रत्येक धावी गणित बदलत जाताना आपल्याला पाहायला मिळते. 19 चेंडूंचा अंतरिम खेळ 35 धावांची नितांत आवश्यकता. मनुष्य के साहस से कोई भी बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. ऑफस्टिकवरचा चेंडू स्टेअर केला. यावेळेला डायव्ह केला डीपिश कॉर्पोनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय व ऐन मोक्याच्या क्षणी आलेला संजीवनी चौकार हा डीप कॉर्पोन बोडल्यांच्या दिशेने पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. तो लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला व समीकरण बदलवून टाकतोय. ते 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची ही आवश्यकता. मॅडीच्या बॅटमध्ये निघाला एक सुंदर फटका. ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचे फटके खेळता स्क्वेअर कटचा एक नजाकत बरा फटका तुम्ही बघाल. शर्तीचा प्रयत्न शेवटपर्यंत चालला होता डीप कॉर्पोन क्षेत्ररक्षकाचा. मात्र त्याच्या डाव्या बाजूला हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. सीमा उल्लंघन करतोय तो चौकारासाठी. 18 चेंडूंचा खेळ 31 धावांची विजयासाठी आवश्यकता. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात व 3 षटकांच्या सांगते अखेरीस. शेवटची 3 षटकं दुसऱ्या सत्रामधील अंतरिम बाकी असतील आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 31 धावा ह्या विजयासाठी आवश्यक. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिले तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावांची टोटल 56 धावांचा पाठलाग करत असताना लबेक सौंदर्य क्रिकेट संघ हा 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात बनवतोय. तो 3 षटकांच्या सांगते अखेरीस.
10.33 रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. जरी 4 विकेट गेले असले तरी फारुकने आल्या जो एक मोठा धमाका केला आणि त्यानंतर थोडंसं कमबॅक लबेक सौंदर्य क्रिकेट टीमसाठी पाहायला मिळालं व दुसऱ्या बाजूला मुदस्सरने देखील अर्थात मॅडीने देखील एक सुंदर अप्रतिम फटका स्क्वेअर विकेटचा खेळला तो चौकारासाठी आणि हे 2 आश्वासक विस्फोटक फटके हे 10 धावा प्राप्त करून देत आहेत आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वासाला चालना देत आहेत, आत्मविश्वास वाढीस नेत आहेत. तो अर्थातच लबेक सौंदर्य क्रिकेट टीमचा व 4 गडी जरी बाद झाले असले तरी या सामन्यामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दमखम दाखवू, 18 चेंडू व 31 धावा हे समीकरण सहज आम्ही पार करू असा इरादा हा प्रतिस्पर्धी संघाला हा दिला जातोय. थोडंसं पाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानावरती चहापाण्याचा पाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होण्याची सूचिन्ह ही पाहायला मिळतात. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मनापासून आहे स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत, सौंदर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत या लढतींचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आहे मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण देशांपर्यंत व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. अंतरिम 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ हा बाकी व येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावांची आवश्यकता ती लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला. नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये ही लढत लबेक सौंदर्य क्रिकेट टीमची आपल्याला पाहायला मिळते व 18 चेंडू 31 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवत फारुक आणि त्याच्या साथीला मुदस्सर उर्फ मॅडी हे 2 फलंदाज मैदानामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. फारुकचं योगदान जर आपण पाहिलं तर त्याने पहिल्या चेंडूवरती आलेला एक षटकार ठोकला व 4 चेंडूमध्ये मुदस्सरने आतापर्यंत 7 धावा हे धावफलकावरती बनवलेत. सामन्याला सुरुवात होईल व गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सुसज्ज होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळतोय तो मेगा स्क्रीनवरती. गोलंदाज तयार सलमान. पहिला बॉल सलमानचा 18 चेंडू 31ची आवश्यकता. यावेळेला समोर खेळला क्षेत्ररक्षक सजवलाय लॉंग ऑफ बाउंड्रीवरती आणि यावेळेला सुंदर असा झेल टिपला जात महत्वाच्या क्षणी ऐन बहिरामध्ये ऐन लईमध्ये रिदममध्ये असलेल्या खेळाडू फारुकला तंबूच्या आश्रयाला पाठवलं जात आहे. ते 5व्या गड्याच्या रूपाने सलमानला मिळाली 3री सफलता. आतापर्यंत 1 षटक व 1 चेंडू टाकत 3 गडी त्याने टिपले ते प्रतिस्पर्धी संघाचे. मी एका स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय सुंदर फटका होता मात्र सुंदर तितकाच चांगला झेल टिपला गेलाय तो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये सीमारेषेवरती तैनात असणारा क्षेत्ररक्षक अचूक असा झेल टिपतोय. आपल्याकडनं कोणतीही चूक होणे याची काळजी घेत 5व्या गड्याच्या रूपाने टिपलेला झेल हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवण्यास कारणीभूत ठरतोय. नवीन फलंदाज नासिर मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू 31 धावा या विजयासाठी आवश्यक. सुंदर फटका खेळा. नासिरच्या बॅटमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी गॅप होती ती गॅप भेदण्याचा प्रयत्न केला मात्र थोडंसं नैसर्गिक अडथळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेचा आणि त्या दरम्यान 2 धावांची लहर ही मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती दरी भेदली. आकर्षक अशा फटक्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावांची लहर ही नासिरच्या बॅटमधनं आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू बॅटच्या मधोमध आल्यानंतर फलंदाजीसाठी हा सुसज्ज होते. पुढे फ्रंट फूटवरती सरसावला व यावेळेला ताकदवर फटका आल्या एक चांगला फटका बॅटवरती आला त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि सलमानला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःवरती
हावी होऊ द्यायचं नाही हा इरादा व दरम्यानच्या कालावधीमध्ये षटकार ठोकला जातोय तो नासिरच्या बॅटमधनं. समीकरण सातत्याने बदलतंय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला वर चढवायचं नाही, वर चष्मा गाजवायला द्यायचं नाही व आपला आक्रमक इरादा कुठेही शांत करायचा नाही हा फलंदाजाचा इरादा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. समीकरण बदललंय. 15 चेंडू 23 धावांची आहे आवश्यकता. 15 चेंडू 23 धावा. याही वेळेला सुंदर फटका बॅटवरती घेतलाय बॉल आणि याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा टोले जंग दमदार असरदार षटकार. नासिर आ गए, छा गए और भाग गए. नासिरने या मॅचला टर्न केलंय. नासिरने हा सामना फिरवलाय. एक तर्फी होत चाललेली लढत किंबहुना प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकत चाललेला सामना नासिरने आपला बॅटने फिरवलाय, दमखम दाखवलाय, लढलाय नासिर आल्या आल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर लगातारचे 2 मोठे ब्लास्ट, 2 मोठे षटकार हे नासिरच्या बॅटमधनं. 3 चेंडू आतापर्यंत 14 धावा हे त्याच्या खात्यावर. नासिरने केलेली दमदार आश्वासक सुरुवात. 14 चेंडू व 17 धावा हे समीकरण. रिक्वायर 100 आता मात्र खूप खाली आलंय ते 7.29. मुदस्सर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेला प्रचंड वेगात टाकला गेला चेंडू सलमानचा. 3 विकेट जरी मिळवल्या असल्या सलमानने तर या सलमानवरती हल्ला केला, आक्रमण केलं ते फलंदाज नासिरने. आणि ऐन मोक्याच्या क्षणी आलेले 2 मोठे फटके हे लबेक सौंदर्य क्रिकेट टीमसाठी कमबॅक करून देणारे ठरतात तेव्हा मॅच मध्ये. सलमानचा यावेळेला आकुटप्याचा बॉल, झेल टिपण्याची संधी आणि यावेळेला झेल टिपणं थोडंसं दूर राहता येते क्षेत्ररक्षकाला व स्क्वेअर लेग एरियामध्ये उडालेला कारंजा, उडालेला झेल किंबहुना ही झेल नव्हती तर ही कॅच होती का हे देखील येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंतरिम 12 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 15 धावांची ही आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. कोण जाईल अंतिम फेरीमध्ये आणि कोणत्या संघाला अजून एका सामन्याची प्रतीक्षा करावी लागेल हे ठरवणारी लढत मैदानाच्या आतमध्ये. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमने प्रथमतः 55 धावा बनवल्या व 56 धावांचा पाठलाग करत असताना लबेक सौंदर्य क्रिकेट टीम 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा, 12 चेंडूंचा अंतरिम खेळ व 15 धावांची विजयासाठी आवश्यकता ती लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल. संघाचा संघनायक समीर नाईक गोलंदाजीसाठी सुसज्ज होईल व पहिलाच यावेळेला आकुटप्याचा चेंडू प्रचंड वेगात टाकला गेला. इष्टरक्षकाकडनं चूक होते व त्या दरम्यान जो चेंडू निर्धाव गणला जाणार होता त्या चेंडूवरती 1 धाव ही बाईच्या स्वरूपामध्ये बहाल केली जाते. एकेरी धावेने समीकरण पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण पाहतोय 11 चेंडू 14 धावा लढावं लागेल दोन्ही टीमला. दोन्ही संघ हार मानायला तयार नसतील या मॅच मध्ये. 11 चेंडू व विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असताना समीर नाईक हा गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज होतोय. SPL सौंदर्य प्रीमियर लीग 2024चं दुसरं पर्व तुम्ही अनुभवताय व दुसऱ्या पर्वामधील आजचा हा अंतिम दिवस, 5वा दिवस. समीर नाईक तयार. यावेळेला चांगला बॉल समीर नाईकचा गिरकी घेणारा पाहायला मिळाला. ऑफ स्टंपवरनं थोडासा गिरकी घेत ते चेंडू जर आपण पाहिलं तर तो निश्चितपणे यष्टिरक्षकाच्या दिशेने जायला पाहायला मिळाला आणि सलगचे 2 चेंडू दर्जेदार पाहायला मिळतात ते समीर नाईकचे. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार मुदस्सरचा. यावेळेला चांगला फटका बॅटवरती घेतला बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार मिड विकेट बॉन्ड लेनच्या बाहेर. ये लगा सिक्सर. 2 चेंडू दर्जेदार टाकल्यानंतर सुंदर असा फटका बॅटवरती घेतलाय हा बॉल व आतमध्ये येणाऱ्या चेंडूला आडव्या बॅटने खेळत पाठवलंय ते सीमारेषेच्या पार. यावेळेला वाईड बॉल समीरवरती आता प्रेशर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. नासिरचं योगदान जर आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 22 धावांचं 9 चेंडूंचा अंतरिम खेळ, 7 धावांची विजयासाठी आवश्यकता. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणारा लबेक सौंदर्य क्रिकेट संघ हा नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. नाईक ब्रदर्स या संपूर्ण मालिकेमध्ये एक दबदबा निर्माण केला, मात्र त्यानंतर
ही वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये असणारा विजय जवळपास खेचून आणलाय तो फलंदाज नासिरने आणि नासिर नावाचं तुफान, नासिर नावाचं वादळ या मैदानावरती गोंगावलं जात 8 चेंडूमध्ये तुफानी 24 धावांची धमाकेदार खेळी ही नासिरच्या बॅटमधनं व समीकरण येते ते 8 चेंडू व 5 धावांचं. यावेळेला ऑफ टाइम चेंडूला पिच केलंय व डीप स्कोअर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. एकेरी धावांची लहर मैदानामध्ये उठते. एकेरी धावांनी 7 चेंडूंचा खेळ व 4 धावांची आवश्यकता ही विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. ते लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला 7 चेंडू व 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार मुदस्सर. क्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न पॉइंटला यावेळेला गलीमध्ये खेळला फटका 1 धाव निघेल. एकेरी धावेने आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडूंचा खेळ 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू व 3 धावा हे विजयासाठी समीकरण आहे लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. सहा चेंडूंचा अंतरिम खेळ 3 धावांची विजयासाठी आवश्यकता ती लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या विरोधात. शेवटचं महत्वाचं षटक मोहम्मदच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं हे सांगणारं षटक मोहम्मदच्या माध्यमातून टाकलं जाईल. मोहम्मद क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळते ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. एक स्ली पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरवरती नासिर आहे. स्ट्रायकिंग एंडला जो रिदममध्ये आहे किंबहुना त्याने या संपूर्ण मॅचला आपल्या विस्फोटक खेळीने कलाटणी दिली आहे तोच फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. बॅकफुटवरती सरकार सुंदर फटका खेळलाय तो कव्हरच्या दिशेने पहिली धाव वेगात बनवली गेली. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धावेने 5 चेंडूंचा अंतरिम खेळ व 2 धावांची विजयासाठी आवश्यकता हे समीकरण मैदानामध्ये 2.40 ची सरासरी ही विजयासाठी आवश्यक. 5 चेंडू व 2 धावा कोणता संघ जाईल अंतिम फेरीमध्ये हे ठरवणारे शेवटचे 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. मोहम्मद गोलंदाजी मार्कवरती तयार. पंचांच्या डाव्या हाताकडनं ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला प्रचंड वेगात टाकला गेला बॉल वाईड यॉर्कर लेनचा आणि जर आपण पाहिलं तर वाईड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या मॅचला थोडंसं जान निर्माण करणारा तो पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ व 2 धावांची विजयासाठी आवश्यकता. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात ते देखील खुश असतील. हा पहिला सामना पाहिल्यानंतर 4 चेंडू व 2 धावा हे विजयासाठी समीकरण. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. चेंडू हवेमध्ये खेळला निर्जन स्थळी पहिली धाव तर वेगात बनवली आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय तो लबेक सौंदर्य क्रिकेट संघ. मात्र नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला अजून एक संधी मिळेल. काझमी स्पोर्ट आणि महाराष्ट्र टायगर्स या संघामध्ये जो संघ विजय संपादन करेल त्या संघाची ग्रंथिका ही नाईक ब्रदर्स क्रिकेट संघासमवेत आपल्याला पाहायला मिळेल ती 3ऱ्या लढतीमध्ये. मात्र त्या लढतीच्या पूर्वी आपल्याला पहिली यानंतरची अजून एक दुसरी लढत आपल्याला पाहायची आहे ती काझमी स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र टायगर्स अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला आहे आणि काझमी स्पोर्ट क्रिकेट संघाला हे प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण. 56 धावांचं लक्ष सहज पार केलं जातंय ते शेवटच्या षटकामध्ये लबेक सौंदर्य क्रिकेट टीमच्या वतीने नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमने दिलेलं आव्हान साध्य केलं जातंय. लबेक सौंदर्य क्रिकेट टीमचा खास करून फलंदाज नासिरची विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली व नासिरने केलेल्या 11 चेंडूमध्ये विस्फोटक 27 धावांच्या बहारदार सदाबहार खेळीच्या जोरावरती लबेक सौंदर्य क्रिकेट टीमचा विजय हा नोंदवला जातोय व शेवटपर्यंत मॅरेथॉन मॅच विनिंग खेळी ही नासिरच्या बॅटमधनं आपल्याला 27 धावांची पाहायला मिळते.
मुदस्सरने दिलेलं देखील 7 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान, हे देखील खूप महत्त्वाचं ठरलं. फारुकने आलेला एक ठोकलेला षटकार, सपवान टोलेची 5 धावांची छोटी खाणी, मात्र उपयुक्त खेळी व एकंदरीत चांगली गोलंदाजी याच्या सांघिक कामगिरीच्या जोरावरती लबेक सौंदर्य